मुंबईतील कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच गळती लागली होती। खबरदारी म्हणून टनेलमध्ये ज्या ठिकाणी गळती झाली होती तो भाग पुन्हा दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। मुंबईतील कोस्टल रोडला लागलेल्या गळतीनंतर आता पुन्हा एकदा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि मी सध्या बोगद्याच्या आतमध्ये आहे। जो बोगदा नरिमन पॉइंटच्या दिशेने उघडतो आणि वरळीच्या इथून सुरू होतो। आपण पाहतोय ज्या ठिकाणी गळती झाली होती त्या ठिकाणी आता मोठमोठ्या मशीन आणण्यात आलेल्या आहे आणि या मॅन लिफ्ट मशीन्स आहेत ज्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी गळती झाली होती, छपरावर गळती झाली होती, ती आता बंद करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यासोबतच भिंतींना ज्या पद्धतीचा मॉइश्चर आलं होतं ते सुद्धा आता केमिकलचा वापर करून बंद करण्यात येणार आहे। बोगद्याच्या आतील एक मार्गिका अंशतः 600 मीटरपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण या ठिकाणी काम सुरू आहे। 60 मोठ्या मॅनलिफ्ट ज्या आहेत त्या या ठिकाणी आणल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी विशिष्ट केमिकलचा वापर सुद्धा केला जातोय। टनलमध्ये ज्या ठिकाणी गळती झाली होती तो भाग पुन्हा दुरुस्त करण्याच्या कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। 27 मे रोजी या बोगद्याच्या भिंतीतून आणि छतातून पाणी गळायला सुरुवात झाल्याची बातमी TV9 ने दाखवली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी याची पाहणी केली होती आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले होते। 11 मार्चला टनल सुरू झाला आहे आणि दोन्ही मार्गिका खुल्या करण्यात आलेल्या आहे। भारताच्या टनल बोरिंगचा पहिलाच प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे आणि आता हे सगळं काम कधीपर्यंत पूर्ण होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।